लाडकी बहीण या योजनेवरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय। पण याच तापलेल्या राजकारणात अनेक आमदार त्यांच्या प्रसिद्धीची पोळी भाजून घेत आहेत। अशाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यात बघायला मिळाला। लाडकी बहीण योजनेवरून आमदारांची कशी चमकोगिरी सुरू आहे बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गरजू महिलांकरता आहे की चमको नेत्यांसाठी असा प्रश्न उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे असे अर्ज। अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी लाडकी बहीण योजनेचे प्रणेते या आशयात स्वतः फोटोसह अर्ज तयार केले। ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अंगणवाडी सेविकांना बळजबरीने हे अर्जही भरायला लावल्याचा आरोप करत भाजप आणि काँग्रेसने याची तक्रार केली। योजनेचा अध्यक्ष, सचिव आणि तहसीलदार आहे असं सांगून स्वतःचा फोटो राज्य मुद्रेखाली तहसीलदार, सचिव आणि आमदार अध्यक्ष असा उल्लेख असलेले अर्ज प्रकाशित केल्याप्रकरणी देवेंद्र भुयारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। मतदारसंघातल्या ज्या माता भगिनी आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सोडलेलं नाही आहे। म्हणून मी या सगळ्या माता भगिनींना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण आपल्या योजनेचे फॉर्म, सरकारी पोर्टलवरचे जे फॉर्म आहेत तेच फॉर्म भरून आपल्या या स्कीमचा फायदा आपण जास्तीत जास्त माता भगिनींनी घ्यावा। शासनाचं योजनेची अट अशी आहे की ऑनलाईनच फॉर्म भरले पाहिजे आणि तशी सोय शासनानं ॲपद्वारे केलेली आहे। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, आग्रह आहे की आपण सर्व माता भगिनींनी हे जे योजना आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे फॉर्म हे ऑनलाईन ॲपद्वारेच भरावे, अन्य कोणत्याही मार्गाने भरू नये। भाजपनं आणि काँग्रेसनं भुयार यांच्यावर गंभीर आरोप केले। त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही चमकोगिरी करणारे आमदार देवेंद्र भुयार यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण भुयारांनी मात्र याविषयी बोलण्यास नकार दिला। सगळ्या ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविकांना भुयार यांनी बळजबरी करत महिलांकडून हे अर्ज भरून घेण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आलाय। पण तहसीलदारांनी हे सगळे अर्ज रद्द केलेत। त्यामुळे देवेंद्र भुयारांमुळे महिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचं चित्र आहे। आता देवेंद्र भुयार यांच्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडाची चर्चा रंगली। कुणी कुणाचा विश्वासघात केला, पक्षाच्या विचारधारेशी गद्दारी कुणी केली, यावरून आरोप प्रत्यारोप पुन्हा सुरू झालेत। अब तो ये बात प्रमाणित हो चुकी है कि महाराष्ट्र की जनता इस बात को मानती है कि उद्धव ठाकरे जी के साथ विश्वासघात हुआ है और ये ठीक नहीं है। ये जनता का भी अनादर है। जनता जिसके लिए बहुमत देती है उसको उसके समय तक के लिए बनाए रखना चाहिए। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी शिवसेनेतील राजकीय बंडावर हे भाष्य केल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तो राजकीय भूकंप चर्चेत आलाय। 22 जून 2022 या दिवशी राज्यात एक राजकीय भूकंप झाला होता। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी बंड केलं। त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं। खरं तर शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं, तसंच सत्तेचा सारीपाटही बदलून टाकला। शिवसेनेत उभी फूट पडली आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्षातच कोसळलं। एकनाथ शिंदेंच्या बंडावरून सुरू झालेला राजकीय वाद आजही कायम आहे। पण त्यावेळी एकनाथ शिंदेंनी विश्वासघात केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता। काल सुद्धा मी आवाहन केलेलं आहे की काल प्रत्यक्ष मी स्वतः बोललो नाही, पण मी प्रेस स्टेटमेंट दिलं की ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची म्हणजे जे काही नाराज लोक आहेत, तुमची नाराजी नेमकी आहे तरी कोणावर? माझ्यावरती आहे, काँग्रेसवरती आहे, राष्ट्रवादीवरती आहे। आज नामांतर केल्यानंतर सुद्धा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं तुम्हाला वाटत असेल तर याच्या पलीकडे मी काय करू? शिवसेनेशी प्रतारणा म्हणजेच गद्दारी हे गणित शिवसैनिकांच्या मनात पक्क आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कोण खुद्दार आणि कोण गद्दार यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष पेटला होता। खंजीर खुपसलं, पाठीत खंजीर खुपसलं, हे जे काही वारंवार बोललं जाते,
आम्ही त्याच्यावर असं बोलू शकतो, जो कांग्रेस राष्ट्रवादी के जंजीरों में अटके हैं उनके मुंह से खंजीर की बात अच्छी नहीं लगती। शिंदे समर्थकांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरे समर्थकांकडून आजही केला जातोय, तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी आघाडी करून हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिल्याचा प्रतिवाद शिंदे समर्थकांकडून करण्यात आला होता। एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर राज्यात जबरदस्त सत्तानाट्य रंगलं होतं। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दशकातील हे सर्वात मोठं राजकीय बंड म्हणून ओळखलं जाईल। छगन भुजबळांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर शिवसेनेत हे बंड झालं, पण शिंदेंच्या बंडानं शिवसेनेला मोठा हादरा दिला होता। एक दोन नव्हे तर तब्बल 40 आमदारांनी शिंदेंसोबत गुवाहाटी गाठली। त्यामुळे उद्धव ठाकरे एकाएकी पडल्याचं चित्र होतं। काही मोजकेच आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत उरले। दरम्यान राज्यात सत्तांतर झालं। प्रामाणिकपणाने असं वाटतं की ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, साऱ्या शिवसैनिकांनी त्यांना मोठं केलं, त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात जर पडत असेल तर ते पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या। आणि गुवाहाटीत असताना एकनाथ शिंदेंनी नवी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केली। देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं राज्याची सूत्र हाती घेतली। दरम्यान खरी शिवसेना कुणाची हा वादही आधी निवडणूक आयोग आणि आता कोर्टात प्रलंबित आहे, पण या राजकीय संघर्षात विश्वासघात कुणी केला हा वाद अद्यापही कायम आहे। हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात। किती वेळा रडणार लहान बाळासारखं, किती वेळा बोलणार चोरलं चोरलं चोरलं। लोकांनी सिद्ध केलं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले। ठाकरे शिंदे वाद कायम असतानाच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यामुळे वादाची नवी ठिणगी पडली आहे। खरं म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून शिवसेना भाजप एकत्र लढली, दोघांचंही बहुमत होतं, सरकार स्थापन होऊ शकलं असतं, परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी विश्वासघात देवेंद्रजींसोबत केला, भारतीय जनता पार्टी सोबत केला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हातमिळवणी करून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वादाला 2 वर्ष उलटून गेली आहेत, पण या वादाची धग काही कमी होताना दिसत नाहीये। त्यामुळे आता लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभेतही खुद्दार आणि गद्दारचा वाद रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या घडामोडींसह स्पेशल रिपोर्टसह आज विशेषमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा